ठीक आहे। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, मार्गदर्शन तथा संचालक मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता व जनरल नॉलेज। आज आपण विजयरथ अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मराठी व्याकरण मधला शब्दाच्या ज्या विकारी जाती असतात त्याच्यामधला सर्वनाम ही शब्दाची विकारी जात पाहणार आहोत। जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला आपण आज सर्वनाम शिकू। पण लक्ष द्या, सर्वनाम म्हणजे काय? सर्वनामाला आपण प्रतिनाम असे म्हणत असतो, इंग्रजीमध्ये सर्वनामाला आपण प्रोनाउन असं म्हणत असतो, आणि सर्वनामाला आपण नामाचं प्रतिनिधित्व करणारा विकारी शब्द असं म्हणत असतो। नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाच्या बदल्यात वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, असं आपण व्याख्या पाहत असतो। पुनर्वापर टाळणे म्हणजे एकच नाम पुन्हा पुन्हा वापरायचं नाही, त्याच्या जागी दुसरी नाम वापरणं, त्याला आपण सर्वनाम असं म्हणत असतो। आणि मराठीमध्ये एक अक्षरी सर्वनामाचा सर्वात जास्त आपण वापर केलेला असतो। जसं की मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 आहेत, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, बरोबर आहे। मग परीक्षेला कधी कधी कन्फ्युजन कसं होतं ते मी सांगतो तुम्हाला। मी बघा, कधी असा प्रश्न येतो की मराठीमध्ये मूळ सर्वनामे किती, मग पर्याय जर आला, पहिलाच पर्याय तो 6, ठीक आहे, दुसरा पर्याय येईल तुम्हाला 9, अजून तिसरा येईल 10, आणि त्याच्यानंतर तुमच्या जवळचा पर्याय येईल यापैकी नाही, असा पर्याय। म्हणजे याचा अर्थ असं नाही, समजा प्रश्न आला की प्रकार सांगा, काय आला, प्रकार सांगा, तर उत्तर काय येईल 6। मूळ सर्वनामे सांगा तर उत्तर काय येईल 9। इथं कन्फ्युजन होतं थोडस कधी कधी। सर्वनामाचे प्रकार किती, तर उत्तर येते 6। सर्वनामे किती, तर उत्तर येते 9। 9 कोणते, एकाच दमात सांगायचे, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, एकदाच पाठ करायचे। मग त्याचा लिंग विचार वेगळा, त्याचा वचन विचार वेगळा। म्हणजे 9 सर्वनामे लिंगानुसार कशी बदलतात, वचनानुसार कशी बदलतात, दोन्ही लिंगात कशी सारखी राहतात, दोन्ही वचनात कशी सारखी राहतात। आता आपण एक एक 1 बाय 1 पाहू। आता सर्वनामाची व्याख्या सर्वांच्या लक्षात आली। सर्वनाम नामासोबत येतं का, नाही। सर्वनाम नेहमी नामाच्या बदल्यात येतं, म्हणून सर्वनाम असेल तर नाम येत नाही, नाम असेल तर सर्वनाम येत नाही। आणि जर चुकून असं झालं तर सर्वनाम हे विशेषणाचं कार्य करत असते, त्याला आपण म्हणतो सार्वनामिक विशेषण। काय म्हणतो आपण त्याला, सार्वनामिक विशेषण। लक्षात आलं। मग आता सर्वनामाचे प्रकार किती, 6 प्रकाराचा अभ्यास करत असताना एक एक प्रकाराचा आपण काय करू, अभ्यास करू। पहिला प्रकार पडतो पुरुषवाचक सर्वनाम। आता पुरुष म्हणजे काय, बरोबर आहे, पुरुष म्हणजे काय? आपल्या डोक्यात पुरुष म्हणलं की एक माणूस दाढी मिशीवाला असा पुरुष नाही, लक्षात आलं। म्हणजे तो जेंडरली पुरुष नाही। मराठी व्याकरणात पुरुष कशाला म्हणतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे। बोलणारा, मराठी व्याकरणात पुरुष कशाला म्हणतात, बोलणारा, आणि ज्याला बोलायचं तो, आणि ज्याच्या विषयी बोलायचं ते। म्हणजे बोलणारा स्वतः, दुसऱ्याला बोलतो तो 2 नंबरचा, आणि दोघं मिळून तिसऱ्या विषयी बोलतात ते 3 नंबरचा। म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन। मी आंबा खातो, तू आंबा खाणार का, ती आंबा खाईल का, लक्षात आलं। मी आंबा खातो प्रथम पुरुष झालं, तू आंबा खाणार का द्वितीय पुरुष झालं, आणि बोलायला लागलो ती आंबा खाईल का, हे तृतीय पुरुष झालं, लक्षात आलं। म्हणजे याचा अर्थ बोलणारा आपल्यासाठी जो वापरतो तो प्रथम पुरुष असतो, त्याला फर्स्ट पर्सन म्हणतो आपण त्याला। दुसऱ्याला बोलायचं त्याला सेकंड पर्सन म्हणतो, आणि तिसऱ्याला बोलायचं असेल तर त्याला आपण थर्ड पर्सन असं म्हणत असतो। मग मराठीमध्ये सुद्धा 3 पुरुष पडतात। बोलणाऱ्याच्या दृष्टिकोनातून 3 प्रकारे बोलले जाते, त्याला मराठी व्याकरणात पुरुष असे म्हणतात। बोलणारा, ज्याला बोलायचं तो, आणि ज्याच्या विषयी बोलायचं ते, याला मराठीत काय म्हणायचं, पुरुष असं म्हणायचं, ठीक आहे। मग बघा आता याला म्हणू आपण प्रथम पुरुष, याला म्हणू आपण द्वितीय पुरुष, याला म्हणू आपण तृतीय पुरुष, ठीक आहे। आता प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष याचा आपण काय करणार आहोत। आता लक्ष द्या, प्रथम पुरुष सर्वनाम कोणतं आहे, मी। प्रथम पुरुषाचं सर्वनाम कोणतं आहे, मी। दुसरं आम्ही, आपण आणि स्वतः। पण मी तुम्हाला तिन्ही जागी आपण आणि स्वतः लिहिलं, प्रथम मध्ये लिहिलं, द्वितीयामध्ये लिहिलं, तृतीयामध्ये लिहिलं। मुळात आपण आणि स्वतः ही आत्मवाचक सर्वनामे आहेत। कोणती सर्वनामे आहेत, आत्मवाचक। पण सुंदर अशी व्याख्या आहे, जेव्हा आपण आणि स्वतः ही सर्वनामे मी, तू, तुम्ही या अर्थाने वापरली जातात तेव्हा ती पुरुषवाचक सर्वनामे असतात, आणि जेव्हा आपण व स्वतः ही सर्वनामे स्वतःसाठी वापरली जातात तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे असतात। आत्मवाचक सर्वनामामध्ये
आपण आणि स्वतः ही एकटी येत नाही, ती नेहमी नाम किंवा सर्वनामा सोबत येतात. लक्षात राहू द्यायचं, ती एकटी आली तरी म्हणी सारख्या वाक्यामध्येच येतात, फक्त ते आपण नंतर पुढे पाहणार आहोत. सो पहा, मी जेवण करतो, कोणतं सर्वनाम? प्रथम पुरुषवाचक, है की नाही. आम्ही सर्वजण जत्रेला जाऊ, कोणतं सर्वनाम? प्रथम पुरुषवाचक, है की नाही. पहा, आपण सर्वजण चित्रपट पाहू, कोणतं सर्वनाम? प्रथम पुरुषवाचक सर्व. आपण म्हणजे त्याच्यात मी आलो, आम्ही म्हणजे त्याच्यात मी आलो. लक्षात आलं ना, मी म्हणजे मीच. लक्षात आलं, म्हणून त्याला आपण म्हणायचं की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता पहा, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, दुसऱ्या व्यक्तीला बोलत असताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. दुसऱ्याला, सेकंड पर्सनला बोलत असताना, हे की नाही, त्याचं नाव न घेता काय म्हणायचं? सर्वनाम घ्यायचं. समजा उदाहरणार्थ एखादीचं नाव राणी आहे, मी म्हणलं राणी इकडे ये, असं न म्हणता तू इकडे ये असं म्हणायचं. म्हणजे त्याला कोणतं सर्वनाम म्हणायचं? सेकंड पर्सन. लक्षात आलं. म्हणजे पहा, तू, तुम्ही, हे की नाही, मी म्हणलं तुम्ही घरी जा, म्हणजे मी दुसऱ्याला बोलायलो की नाही. तू इकडे ये, म्हणजे मी दुसऱ्याला बोलायलो की नाही. पहा, मी जर म्हणलं आपण अभ्यास करणार नाही, हे झालं प्रथम पुरुषवाचक. आपण म्हणजे कोण? मी. आपण म्हणजे कोण? मी. म्हणजे मी अभ्यास करणार नाही असा त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. मी अभ्यास करणार नाही. मी म्हणलं आपण अभ्यास करणार का, म्हणजे हे झालं द्वितीय पुरुषवाचक. आपण म्हणजे कोण? तू करणार का. म्हणजे जेव्हा आपण स्वतः तुम्ही साठी वापरलं जातं तेव्हा ते द्वितीय पुरुषवाचक असतं. जेव्हा आपण स्वतः मी आम्ही साठी वापरलं जातं तेव्हा ते प्रथम पुरुषवाचक असतं. जेव्हा आपण आणि स्वतः ती ते साठी वापरलं जातं तेव्हा ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असतं. ते सुद्धा मी उदाहरणासहित तुम्हाला सांगतो. बघा, मग कळलं का? तू काय कर? तू घरी जा, तू घरी जा, कोणतं सर्वनाम? द्वितीय पुरुषवाचक, है की नाही. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही अभ्यास करा, कोणतं सर्वनाम? द्वितीय पुरुषवाचक, है की नाही. आता पाहिजे आपण वापरून पाहू. पहा, आपण आमच्याकडे याल का, पहा, कोणतं सर्वनाम? द्वितीय पुरुषवाचक. आपण म्हणजे कोण, है की नाही. स्वतः खात्री करून घ्या, कोणतं? द्वितीय पुरुषवाचक. स्वतः खात्री करून घेतो, कोणतं? प्रथम पुरुषवाचक. आणि स्वतः खात्री करून घेतील, तृतीय पुरुषवाचक, हे की नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आत्मवाचक सर्व आपल्या पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रथम पुरुष मध्ये मी आम्ही हे शब्द पाहिले. मी जेवण करणार, आम्ही चित्रपट पाहू, आपण सहलीला जाऊ, ही वाक्य कशाचे? प्रथम पुरुषवाचकची. आणि तू जेवण कर, तू घरी जा, तुम्ही घरी जा, तुम्ही अभ्यास करा. आपण स्वतःला तपासून पहा, हे की नाही. स्वतः काय करा? खात्री करून घ्या. अशी उदाहरणं जेव्हा येतात, तू घरी जा, तुम्ही अभ्यास करा, आपण आमच्याकडे याल, काही झाले द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपण त्याला थर्ड पर्सन असं म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये तो, ती, ते. पहा, ती घरी नाही. आता मी तुला बोललो ना, तिला बोलायला लागलो, हे की नाही. तो अभ्यास करत नाही, ते आमच्या घरी आले नाही, हे काय झालं? थर्ड पर्सन झालं ना, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा आपण वापरतात आणि स्वतः वापरतात. स्वतः खात्री करून घेतील म्हणजे आपण थर्ड पर्सन साठी बोलतोय, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीसाठी बोलतोय, म्हणून ते कोणतं पुरुषवाचक सर्वनाम? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता बघा, सरांनी आम्हाला क्लासला बोलावले. सरांनी आम्हाला क्लासला बोलावले. पण आपण आलेच नाही. आपण आलेच नाही. पहा, सरांनी आम्हाला क्लासला बोलावलं, आपण आलेच नाही. आपण म्हणजे कोण? ते. आपण म्हणजे कोण? ते आले नाही. लक्षात आलं का? आपण म्हणजे कोण? ते आले नाही. नेत्यांनी कामगारांना मंत्रालयात बोलावले आणि आपण आलेच नाही, म्हणजे नेते आले नाही. लक्षात आलं? हे थर्ड पर्सन आहे. म्हणून तेव्हा आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा आपण हे सर्वनाम वापरू शकतो. हे लक्षात घ्या, परीक्षेला येऊ शकते. त्याच्यानंतर बघा, आता दर्शक सर्वनाम. ठीक आहे, दर्शक सर्वनाम म्हणजे काय? दर्शक सर्वनामाचा अर्थ होतो एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते, हाही, हे या सर्वनामाचा वापर केला जातो. तेव्हाच त्याला दर्शक सर्वनामे असे म्हणतात. मग पहा, तो, ती, ते असेल तर दूरची वस्तू दाखवतात आणि हाही, हे असेल तर जवळची वस्तू दाखवतात. पहा, मी इथं लिहिलं, हा पहा कुत्रा जवळ आहे, ठीक आहे. ती पहा बस दूर आहे. ते तेथे गणपतीचे मंदिर आहे. लक्षात आलं? कोणतं सर्वनाम? दर्शक सर्वनाम. ते म्हणजे आपण दाखवायला लागलो, ठीक आहे. ही पहा मुलगी
लक्षात आलं? म्हणजे जवळची वस्तू आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात, कोणती सर्वनामे? तो ती ते आणि हा ही हे. पहा इथे तो ती ते आहे की नाही, पण इथं तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरली जातात. पण इथे एखादी वस्तू दाखवायची असेल तर वापरली जातात. म्हणून याची व्याख्या करत असताना अशी करतात, एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते हा ही हे अशी सर्वनामे वापरली तर ती दर्शक सर्वनामे असतात, हे की नाही? मग आता पहा नंतर संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? आता संबंधी सर्वनाम जर तुम्हाला इथं जमलं तर तुम्हाला समासामध्ये सुद्धा संबंधी सर्वनाम असतं बघा, ठीक आहे? संबंधी सर्वनामाचा वापर केला जातो समासामध्ये, ते सुद्धा आपल्याला पुढे शिकायला कामी पडत असतं. जो जी जे जा संबंधी सर्वनामे कोणती आहेत? जो जी जे जा ही कोणती सर्वनामे आहेत? संबंधी सर्वनामे आहेत. मग बघा, जेव्हा जो जी जे जा ही सर्वनामे पुढे येणाऱ्या वाक्यात तो ती ते त्यासोबत संबंध दाखवतात तेव्हा ती संबंधी सर्वनामे असतात. म्हणजे जो जी जे जा ही पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवतात. मग कसा दाखवतात रे बापू? जो चढेल तो पडेल हे आहे संबंधी सर्वनाम आणि हे काय आहे? दर्शक सर्वनाम. या वाक्यातलं हे संबंधी सर्वनाम, या वाक्यातलं हे दर्शक सर्वनाम. आता बा, ज्याने करावे त्याने भरावे, पाय ज्याने संबंधी सर्वनाम आणि त्याने दर्शक सर्वनाम. लक्षात आलं? म्हणजे ज्याने आणि त्याने हे लक्षात आलं. मग दर्शक सर्वनाम कोणतं? त्याने. संबंधी सर्वनाम कोणतं? ज्याने. जो अभ्यास करेल तो पास होईल, जो मेहनत करेल तो यशस्वी होईल, है की नाही? जो तो असं. जो जे वांछील तो ते लाहो. लक्षात आलं? जे जे चकाकते ते सारे सोने नसते. लक्षात आलं? इथं कोणती सर्वनामे वापरली? दर्शक सर्वनामे आणि संबंधी सर्वनामे. म्हणजे जो जी जे जा ही तो ती ते त्या यासोबत जेव्हा संबंध दाखवतात त्यावेळेस ती दर्शक सर्वनामे असतात. लक्षात आलं का रे बापू? हा, नुसतंच पाहू नका, लक्षात यायला का सांगा. प्रश्नार्थक सर्वनाम, बरोबर आहे? प्रश्न विचारण्यासाठी सर्वनामे वापरले. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? प्रश्नार्थक. तुम्हाला माहिती आहे ना की बातम्यावर असते पहा, उद्गारवाची चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह. जेव्हा फुल स्टॉप असते का तेव्हाच खरं असते. आले? शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, उद्गारवाची चिन्ह. म्हणजे उद्गारवाची चिन्ह काय म्हणते? माझी इच्छा आहे. उद्गारवाची चिन्ह कधी वापरतात? आपल्या मनातील भावना व्यक्त करत असताना. लक्षात आलं का? आणि एखाद्या प्रश्न असा असेल, उद्यापासून सर्व कॉलेज बंद, प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे याचा अर्थ बंद नाही, प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि फुल स्टॉप आला की समजायचा कार्यक्रम झाला. लक्षात आलं का? म्हणजे चिन्ह बोलतात आपल्याला, विराम चिन्हे आपल्याला असं खद बोलतात ते आपल्याला कळतच नाही आणि ते आपल्याला समजलं पाहिजे की विराम चिन्हे आपल्याला बोलायला लागली. लोक नुसतं वाचतात शेतकऱ्याची कर्जमाफी, उद्गारवाची चिन्हाचा लोकांचा काही समजत नाही. लक्षात आलं का? आपलाच वेळ आला का आता आपण शिकायला लागलो आ ई उ, हे का नाही? जेव्हा मॅडम सांगायची म्हण तेव्हा आपण इकडे तिकडे पाहायचो, बरोबर आहे? मॅडम लाकूड घ्यायची एवढं मन म्हणायची तेव्हा आपण जिथं बसलो तिथली रेती उचलायचो, दुसऱ्याच्या दप्तरात टाकायचो. बाबळीचे काटे असतील तर मागून बुडवायचो. आपण हेच धंदे केले, दुसरं काय केलं का? नाही. दप्तर पलीकडून फेकलं कशाच्या? कंपाऊंडवालच्या की गेला पट्ट्या. उद्या पहाटे लाईनीत उभाच हाते पुढे घेऊन. कुठे गेलता? चारा नाही, आंब्या नाही, टिपऱ्याचे टर्क कराय, दुसरं काही केलंच नाही. तुम्ही केलं की नाही मला माहित नाही, पण मी नंबर 1चा पळून जाणारा माणूस. मग आता याच्यामध्ये व्याख्या कशी करतात? जेव्हा कोण, काय, किती, कोणी ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा ती प्रश्नार्थक सर्वनामे असतात. मग पहा, तुझे नाव काय? प्रश्नार्थक चिन्ह, आहे की नाही? तुला किती रुपये हवे? प्रश्नार्थक चिन्ह. तू कोण? क्वेश्चन मार्क, आहे की नाही? प्रश्नार्थक चिन्ह. आता अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय? अनिश्चित म्हणजे काय? अनिश्चितचा अर्थ काय तर निश्चित नसणे. कोणतं सर्वनाम कशाबद्दल आलं? म्हणजे जेव्हा कोण, काय ही सर्वनामे निश्चित कोणत्या नावाबद्दल आली आहे हे सांगता येत नाही तेव्हा ते अनिश्चित सर्वनामे असतात. मी म्हणलं कोणी कोणास हसू नये, अनिश्चित आहे की नाही? तुम्हाला फिक्स नाही. मी तुमच्यापैकी कोणाला म्हणायला लागलो कोणी यावे कोणी जावे,
आपण ते बघायचं, कोणी या टिकली मारून जा, है की नाही? लक्षात आलं का? कोणी यावे कोणी जावे, म्हणजे इथे सुद्धा कोणतं सर्वनाम आहे? अनिश्चित सर्वनाम आहे, बरोबर आहे, सांगता येत नाही. त्या पिशवीत काय आहे मला माहित नाही, है की नाही? तुझ्या मनात काय चाललंय मला माहित नाही, म्हणजे याचा अर्थ याचा काय संबंध नाही रे, नेमका नामाशी संबंध येत नाही, है की नाही? कोण ही गर्दी, उद्गारवाची चिन्ह, म्हणजे त्याचा अर्थ अनिश्चित सर्वनाम. आता बघा आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामाला आपण स्वतः वाचक सर्वनामे सुद्धा म्हणत असतो. पहा स्वतः कोणते कोणते? आपण आणि स्वतः आणि निज हे सुद्धा सर्वनाम आत्मवाचक वापरतात. कोणतं वापरतात? निज हे सुद्धा सर्वनाम कसं वापरतात? आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरत असतात. मग पहा आत्मवाचक सर्वनामामध्ये स्वतः आणि आपण ही सर्वनामे वाक्यात एकटी कधीच येत नाही. ती कशी येतात? नाम किंवा सर्वनामासोबत येतात. पहा तिने आपण होऊन मला कॉल केला, मी म्हणलो नाही कर, आलं का लक्षात? तिने आपण होऊन मला कॉल केला, कसा केला? असा केला. तिने आपण होऊन मला कॉल केला. पहा आता ही आंधी कोण आहे? ती. आंधी कोण आहे? ती. आणि त्याच्या पुढे कोणतं सर्वनाम आलं? आपण. लक्षात आलं? म्हणजे सर्वनामाच्या नंतर काय येते? आत्मवाचक सर्वनाम येत असते. चोराने स्वतःहून गुन्हा कबूल केला. लक्षात आलं? आणि नाम आलं चोर. चोराने स्वतःहून गुन्हा कबूल केला, है ना? त्याने आपण होऊन मला फीस आणून दिली. लक्षात आलं? म्हणजे कोणतं झालं? आत्मवाचक सर्वनाम, बरोबर आहे. म्हणजे त्या आपण होऊन स्वतःहून, तू स्वतःहून गाडी हाकालशील का? आत्मवाचक सर्वनाम, है की नाही? म्हणजे याचा अर्थ ते नेहमी नाम किंवा सर्वनामासोबत येत असतं. पण कधी कधी काय होतंय की वाक्यात एकटं पण येते ते. मग ते कधी येते? म्हणी वजा वाक्यामध्ये येते. म्हणी सारखे वाक्य असतात ना, म्हण माहिती आहे ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पायाचा असेल तर माझ्यासोबत छतावर चला, मी दाखवतो. पहा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसते का? नाही. आता हे एकटं आलं, याच्यासोबत नाम आहे गांधी नाही. आपण सांगे लोकांना शेमूड आपल्या नाकाला, है की नाही? म्हणजे इथे सुद्धा आपण कसं आलेलं आहे? म्हणीसाठी आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की वाक्यामध्ये एकटं येतं, पण कधी येतं? म्हणीसारख्या वाक्यामध्ये येत असतं. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं काय? सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर ठीक आहे. आणि एक राहिलं, पक्षी निज बाळा सहबागरती. पक्षी हे नेहमी परीक्षेला येणारा प्रश्न आहे. पक्षी निज बाळा सहबागरती, है ना? म्हणजे बाळाच्या सोबत, म्हणजे जोडून आलेले, त्याच्या सोबत आलेले. ठीक आहे, समजलं असेल तर ओके.